नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा अंडा तवा मसाला, जो की अगदी कमी वेळामध्ये बनतो आणि खायला इतका टेस्टी लागतो। एकदा अशा प्रकारे अंडा तवा मसाला बनवून खाल्ला की आठवड्यातून 3 दिवस आपल्या घरामध्ये हीच भाजी बनेल। इतकं टेस्टी हे बनतं। आता हे कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 7 ते 8 अंडे उकडून घेतले होते आणि त्याचे असे 2 भाग करून घेतले। गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल त्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला हे सगळे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला तव्यामध्ये अंडे टाकल्यानंतर अंड्यावर थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। अर्धा मिनिट त्यावर ताट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून अंडे खाली चिटकणार नाहीत। नंतर ताट काढून अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला छान अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण असे अंडे फ्राय करून घेतल्यामुळे भाजीमध्ये अंड्याची चव खूप छान लागते। आपल्याला हे अंडे जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत। दोन्ही बाजूनी अर्धा मिनिट फ्राय करून झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण त्याच तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे। जिरे तेलामध्ये छान तडतडले की मग त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। तर मी इथं 4 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते। आता हा कांदा मीडियम गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। तुमच्याकडे असा तवा नसेल तर तुम्ही एखाद्या पॅनमध्ये सुद्धा हा अंडा तवा मसाला बनवू शकता। तर हा कांदा आपल्याला हलका लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं। तर ही पेस्ट बनवण्यासाठी आपण यामध्ये 4 मिरची, लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली होती। कांदा परतून झाल्यानंतर ही पेस्ट त्यामध्ये टाकून छान त्यालाही परतून घ्यायचं। 2-3 मिनिटं मीडियम गॅसवरती हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून भाजून झाल्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया। तर मी इथं 1 चमचा साठवणीचा काळा मसाला घेतलाय, थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड हे टाकलेले मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि या मसाल्यांनाही 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। मसाले मिक्स करून झाल्यानंतर जास्त मसाले कोरडे वाटत असतील तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, जेणेकरून मसाले करपणार नाहीत आणि ते व्यवस्थित तळले जातील। या मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत मसाले तळून घ्यायचे। वरून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अगदी झटपट बनते आणि चवीला अप्रतिम लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। 2-3 मिनिटं मसाले छान तळल्यानंतर त्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहोत। लिंबाचा रस टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित आणखी एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर शेवटी आपण यामध्ये जे अंडे फ्राय करून घेतलेले आहेत ते अंडे एक-एक करून मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचे। सगळे अंडे टाकून झाल्यानंतर हे अंडे आपल्याला मसाल्यांमध्ये एका बाजूने छान वाफलू द्यायचे आहेत। त्यावर ताट झाकून 1 मिनिट हे वाफलू दिल्यानंतर ताट काढून घ्यायचं। लिंबाचा रस घातल्यानंतर हा मसाला आपण जास्त शिजवणार नाही। आपला मसाला खूप छान तळला गेलाय, त्यामुळे त्याचा वासही खूप छान येतोय। त्यामुळे मसाले तळत असताना बारीक गॅसवरती व्यवस्थित मसाले तळू द्यायचे। जर व्यवस्थित मसाला तळला गेला नाही की मग भाजीला चव येत नाही। आपल्याला अगदी कमी वेळामध्ये झटपट असं काही बनवायचं असेल आणि एकदम चवीला झणझणीत असं पाहिजे असेल, तेव्हा आपण हा अंडा तवा मसाला बनवून रेडी करू शकतो। त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचा। तर रेडी आहे आपला अंडा तवा मसाला। तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय बाय।